नमस्कार, मी आलो आहे जानकी टेम्पल आहे नेपाळमधलं. ओके, जिथे माता सीतेचा जन्म झाला होता. तिथं त्यांचा विवाह झाला होता श्रीरामांशी. खूप अप्रतिम आहे आणि खूप मोठं आहे. ज्यांना विश्वास नाही आहे की रामायण घडलेलं आहे त्यांच्यासाठी खूप चांगली लोकेशन आहे. हा पुढचा भाग आहे. आजपर्यंत खूप मोठं असं मंदिर आहे आणि त्याच्यात राजवाड्यासारखं पूर्ण राजवाडा आहे. हा 2 मजल्याचा 3 मजल्याचा राजवाडा आहे. तो खूप अप्रतिम आहे बघायला. नेपाळमध्ये या, बघून जावा. आणि ज्यांना शंका असतील रामायणाबद्दल त्या व्यक्तींना खास इथे पाठवा. ओके, बाजूला एक लक्ष्मण मंदिर पण आहे छोटं, ते पण चांगलं बघण्यासारखं आहे. पण हे पुरातन काळातलं आहे, पूर्ण दगडाचं बांधकाम आहे. 3 मजले पूर्ण दगडापासून तयार केलेलं आहे. खूप अप्रतिम आहे, बघण्यासारखं आहे. प्लीज सर्वांनी या बघायला. व्हिडिओ काढणं आतनं अलाउड नाही आहे, त्यामुळं मी इथनं व्हिडिओ काढतो. 3 मजल्याचं आहे या आणि खूप दूरपर्यंत, तेवढं लांब आहे. इथपर्यंत अख्खं मंदिर आहे. आणि जिथं श्रीरामाचं आणि माँ सीतेचं ज्या विवाह झाला होता, ते लग्न झालं होतं, त्यासाठी पण एक वेगळं मंडप आहे, तुम्हाला दाखवतो मी. जिथं श्रीरामांचा आणि सीतामातेचा विवाह सोहळा झाला ते हे ठिकाण आहे. हे पण नेपाळमध्येच आहे. ओके, तिथं जानकी निवास आहे. याच्या बरोबर बाजूला आता तिथं दिसत असेल बघा, या बाजूला जानकी निवास, मी तुम्हाला दाखवतो. ओके, तर श्रीरामांचं आणि सीतामाईचं लग्न झालेलं. आणि हे सीतामाईचं मागच त्यांचं मोठं मंदिर आहे किंवा तो महाल म्हणू शकता, कारण खूप असा अप्रतिम आहे आणि पूर्ण दगडापासून बनवलेला आहे. 3-4 मजल्याचा आहे, पूर्ण दगडापासून बनवलेला.